रायगडच्या रोहातील शाळेत शिक्षकानं 6 विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची धक्कादायक अशी घटना घडली आहे। या आरोपी शिक्षकाला पोलिसांनी तात्काळ अटक केली असून शिक्षकावर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। 24 मार्चला सकाळी ही घटना घडली असून या घटनेमुळे पालक वर्गाकडून संताप व्यक्त केला जातोय। रायगडच्या रोहातील शाळेत शिक्षकानं हा प्रताप केलेला आहे। 6 विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची धक्कादायक अशी घटना घडली आहे। कन्हेरा विभागातली एक शाळा आहे। त्या शाळेमध्ये एक शिक्षक आहेत। त्या शिक्षकांनी मुलींना शिकवताना एक बॅड टच केलेला आहे। त्या संदर्भात आमच्याकडे तक्रार प्राप्त झाली आणि तक्रार प्राप्त झाल्यानंतर आम्ही लगेच त्यांच्या आई वडिलांना विश्वासात घेऊन आम्ही तो गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांनाही आम्ही रीतसर अटक करून माननीय न्यायालयात हजर केलेला आहे। पुढील तपास चालू आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सागर जैन सध्या आपल्या सोबत आहेत। सागर, खरं तर धक्कादायक आणि संतापजनक असा हा प्रकार, अशी घटना म्हणावी लागेल। आता शाळेच्या शिक्षकाकडूनच मुली सुरक्षित नाहीत असं म्हणावे लागेल ही घटना बघून। नक्कीच गौरी, काही रायगडच्या कन्हेरा भागातील एका शाळेमध्ये एका शिक्षकाने 6 विद्यार्थिनीचा बॅड टच केला आणि त्या मुलींनी ही घटना आपल्या घरच्यांना सांगितल्यानंतर सदर घटनेची पालकांनी ताबडतोब पोलीस कंप्लेंट केली आणि सध्या या आरोपीला अटक केलेली असून त्याची अद्याप चौकशी सुरू आहे। परंतु त्याला आता अटक केलेली असल्यानंतर काल संध्याकाळी सायंकाळी उशिरा अटक करून त्याला एक दिवसाची पोलीस कस्टडी सुद्धा मिळालेली आहे असं सांगितलं आलेलं आहे। गौरी, नक्कीच सागर, काय कडक कारवाई या शिक्षकावर केली जाते हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद सागर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।